आणि जाऊया थेट कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी आहेत हिंदीमध्ये या गोड आवाज ऐकूया मिस्टर प्रशांत यादवड़ी सरांचा। थैंक यू। शुक्रिया प्रमोद। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं सुंदर चषक 2024 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन और रुचि फाइटर बना हुआ भार्गव 11 माकुन सार ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। ऑफ टॉप के बाहर वाइड यॉर्कर अच्छी गेंदबाजी और आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रीतम या पण आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक आन बान शान मान सन्मान आणि या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहत आहेत अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन की समीरजी म्हात्रे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं। पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्या असा बुके देणारा हा आपण पाहू शकतायत। त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह शिवनेरी चषकाची आणि मायेची उबदार शॉल या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करत आहोत। थँक यू व्हेरी मच। O2 कमेंट बॉक्स। तुषार और रोहन की जोड़ी मैदान के अंदर है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन। टीवी एम्पायर थोड़ा बिजी हो जाएंगे। सुंदरी ग्रुप प्रेजेंट सुंदरी चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं पार्टी नेटवर्क द्वारा लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। खरडी बनाम ओंकार बॉयज ये पहला मुकाबला था। दूसरा मुकाबला रुचि फाइटर बनाम भार्गव 11 माकुन सर। इट्स अ फेयर डिलीवरी। मुन्ना पठान बहुत एक्सपीरियंस है जेपी पैनल के बहुत बड़े स्तंभ। प्रीतम गेंदबाजी करने का तैयार सामना करेंगे बल्लेबाज तुषार। बहुत खूबसूरत स्ट्रोक था लेकिन डीप स्टक कवर पर खिलाड़ी तैनात उनके सर के ऊपर से गेंद बॉलिंग के बाद 4 रन। टाइमिंग बहुत ही बढ़िया। खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद थे उनके सर के ऊपर से गेंद बॉर्डर के बाहर चली गई है। तुषार के पारी का ये पहला चौका। इससे पहले एक बहुत ही जबरदस्त 6 रन के बल्ले से आया। स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के। रुचि फाइटर ऑफ टॉप के बाहर गेंद थी। कवर क्षेत्र में ड्राइव करना चाह रहे थे। यहाँ भी गेंद बॉर्डर की तरफ चली गई है। नई शुरुआत है, नया आगाज होगा। किस्मत ने साथ दिया, नजरा देखने लायक होगा। गेंद बॉर्डर के बाद 4 रन। याबद्दल चुंडो पण बघितलं तर आर्या ट्रान्सपोर्ट अर्थात बंटी दादांचा तिकडे होर्डिंग आहे आणि त्या होर्डिंगला लागला मला वाटतं त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि बॅटरने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज या स्पर्धेकरता जर विचार केला तर रोलर विशेष करून ग्राउंड बनवण्याकरता रोलरची व्यवस्था बंटी दादांकडनं झालेली आहे। यापूर्वी देखील बघितलं तर मनोज पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने जी स्पर्धा आयोजित केली होती तिथे देखील बंटी दादांनी चांगलं योगदान दिलं होतं। प्रत्येक ठिकाणी क्रिकेटसाठी बंटी दादांचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळतो। दादा मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। अथर्व गेंदबाजी करने का तैयार। स्कोर अगर देखें तो रन संख्या 14 रन। अच्छा स्ट्रोक बहुत सुंदर कड़क शॉट। गेंद जाएगी बॉर्डर के बाद 4 रन। मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। पहले तुषार का प्रहार उसके बाद में अब रोहन ने अच्छा स्ट्रोक खेल दिया है। दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। इस बार वाइड यॉर्कर अच्छी गेंद थी। यंग खिलाड़ी है अथर्व। पहली गेंद ओवर पिच थी उसके ऊपर सीधे बल्ले से बहुत खूबसूरत स्ट्रोक था और उनके सर के ऊपर से गेंद बॉडी रन के बाहर चले गई और उसके बाद में देखिए ये थोड़ा ऑफ टर्म के बाहर वाइड यॉर्कर डाल दिया था गेंदबाज अथर्व ने। स्कोर अगर देखें तो रन संख्या 18 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हैं रुचि फाइटर। प्रमुख गेंदबाज के तौर पर अथर्व राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। के बाहर कट करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। बीट करते हुए इस वक्त गेंदबाज अथर्व
देखिए पहली गेंद पर चौका है, उसके बाद में अब दो गेंदें अगर देखें तो बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छी लाइन। पहले वाइड यॉर्कर डाल दिया था, उसके बाद में लेन बॉल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और कट करना बिल्कुल चाह रहे थे बल्लेबाज। चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ। फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ बॉडी लाइन पर मौजूद। इस बार कवर क्षेत्र में अच्छा स्ट्रोक, इनफील्ड के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर। 1 2 3 4 1 का 4 बॉडी लाइन के बाहर 4। तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार हाय रे। का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा। आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जबा। इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा। इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा। शिखर किनी हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं और फिलहाल ये जानकारी है कि अभी तक कोई सिंगल नहीं है। अभी तक 4 चौके और एक सिक्सर आया है। ओह ये फुल टॉस गेंद थी। यहाँ सिंगल आएगा लेकिन मिस्टर एस्टा के तौर पर 22 के तौर पर आएगा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 23 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए रुचि फाइटर, पारगा 11 माकुन सर और रुचि पाटकर के बीच आज का बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। अब एक बार फिर चैलेंज किया गया है। क्या पैटर्न ने चैलेंज किया? बिल्कुल बैटर ने चैलेंज किया, रिव्यू लिया गया है। क्या गेंद एक बार फिर थोड़ा ऊपर है, कमर के ऊपर है, वो देखा जाएगा बीमर है या नहीं, तो टीवी अंपायर बिजी हो जाएंगे। सुंदरी ग्रुप प्रेजेंट सुंदरी चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। इंपॉर्टेंट मुकाबला, ये मुकाबला समाप्त होने के बाद मान्या पैकर्स मंगलमूर्ति और डीसीसी डोंगरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप तैयार रहे। थर्ड अंपायर सुंदरी चषक 2024 आप देख रहे हैं और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। नौजवान गेंदबाज फिलहाल गेंदबाजी करें। मान्य पॅकर्स मंगलमूर्ती आणि डीसीसी डोंगरी टीमला विनंती आहे आपण टीम लिस्ट अपडेट करा, यानंतर तुमचा सामना है। नो बॉल बिल्कुल चैलेंज किया गया था, खास करके बल्लेबाज ने चैलेंज किया और रिव्यू आपका सक्सेसफुल हुआ है। प्रमोद हमारे साथ जुड़ रहे। नो बॉल का इशारा, तो उसका मतलब दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। फ्रीट ऑफ टाइम के बाहर अच्छी गेंद थी, स्टक कवर पर बेहतरीन फील्डिंग, रन बनाने का एक बार फिर कोई मौका नहीं है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 24 रन, 24 पर रन। ओवर दूसरा प्रगति पर है आपके लिए। 4 ओवर बहुत महत्वपूर्ण होते हैं। 4 ओवर में आपको अच्छी गेंदबाजी करने, 5 ओवर का ये खेल है लेकिन 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया गया है। अतर्ब तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट, कड़क शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, हवाई फायर, फील्डर बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक 6 रन। थँक्यू। या आपण स्वागत सन्मान करणार आहोत अंश प्रभाकर किनी। प्रभाकर किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी विनंती करेन दशरथ किनी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। प्रभाकरजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून अंश प्रभाकर किनी 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेला आहे। तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा करूया यथोचित स्वागत सन्मान। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि स्वागत सन्मान या ठिकाणी होत आहे। मायेची उबदार शॉल दशरथ किनी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। या स्पर्धेची शिवनेरी चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आपल्या आयुष्यामध्ये संदेश देणारा बुके। त्याचप्रमाणे आस्था एंटरप्राइजेसचे या ठिकाणी उपस्थित आहे सचिनजी गोपीनाथ किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण
या ठिकाणी करणार आहोत। मी विनंती करेन या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी बबनजी किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। सचिनजी गोपीनाथ किनी आस्था एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या बबनजी किनी यांना विनंती करेन आस्था एंटरप्राइजेस सचिन गोपीनाथजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रति यावेळेला असलेलं प्रेम मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि बुके देऊन सन्मानित करत आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत मावशी यांच्याकडून 1111 रुपये आलेले आहेत। तर मी विनंती करेन मॅडमला की आपण समोर यावं आणि सरपंच मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं। या मी विनंती करेन श्रीमती कुसुम मोरेश्वर भोईर मावशी यांना विनंती करेन की प्लीज आपण समोर या, आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि सरपंच मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे। O2 कमेंट बॉक्स प्रशांत जादवड़े सर। जबरदस्त के अंदर बिल्कुल हो रही है और काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, फुल लेंथ थी, थोड़ा पीछे चले गए थे बल्लेबाज और रीच किया कवर के ऊपर से गेंद को बॉडी रन के बाहर भेज दिया। आखिर गेंद शेष है, स्कोर 37 रन बगैर किसी नुकसान के और प्रणीत गेंदबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी तुषार द्वारा। इस बार आसमान की तरफ गेंद, हवा में गेंद और बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी बॉडी के बाद 6 रन। आता माझी सटकली 16 का टोला 46 की छाती सीधी बात बोलूं आते तूफानी नहीं आती आता माझी सटकली जिगरा है टाइगर। ओवर के बाद 43 बगैर किसी नुकसान के बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रारंभिक बल्लेबाज तुषार और रोहन द्वारा। शॉट सिलेक्शन अच्छा है दोनों का। इस मैच की बात करें तो तुषार के बल्ले से अभी तक अगर देखें तो 3 लाजवाब चौके और 3 बड़े स्ट्रोक, 3 सिक्सर भी आए। कुल मिलाकर अगर देखें तो खेल रहे हैं 32-32 और एक तरफ रोहन की बात करें तो 9 पर खेल रहे हैं, लेकिन बहुत ज्यादा बिंदी गेंदे वो खेल चुके हैं। सबसे बड़ी बात एक अच्छी साझेदारी, 43 बगैर किसी नुकसान के 3 ओवर का खेल समाप्त हुआ और कल अगर देखें तो बिल्कुल 32 रनों की साझेदारी थी, वो रिकॉर्ड टूट गया है और अब पहले विकेट के लिए 43 रनों की साझेदारी। शुक्रिया शेखर, बहुत ही अच्छी जानकारी देते हैं और ये हमेशा बिजी रहते हैं कॉम बॉक्स में, बिल्कुल वो सारी जानकारी देना और स्कोर बोर्ड को एक बार फिर बता, बहुत सारे अच्छे अपडेट होते हैं वो बताना बहुत जरूरी। दूसरी तरफ हमारे साथ लाइव स्कोरर है मिस्टर जतीन। अभी फिलहाल करंट रेट 10.75 का है 3 ओवर के बाद। समय आपको बताऊंगा 7 मिनट का समय बचा हुआ है और 7 बॉल डिलीवर होने से एक बार फिर देखिए इतना तो समय तो जाने वाला है। 7 मिनट का समय आपके पास बचा हुआ है। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, इस वक्त गली क्षेत्र में चली गई, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता बचा पहुंचा 44 रन बगैर किसी नुकसान के। रुचि फाइटर पहले बल्लेबाजी कर रहे हैं। भार्गव विलियम माकुल सर की बात करें तो बहुत ही अच्छी से टीम जरूर है, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया, लेकिन दोनों बल्लेबाज इस वक्त प्रारंभिक बल्लेबाज सरदर्द का कारण बने हुए हैं। मान्या पैकर्स मंगल मूर्ति और डीसीसी डोंगरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप तैयार रहे टॉस के लिए। ऑफ के बाहर गेंद थी, दोबारा उसी क्षेत्र में गेंद को खेला गया है और बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। तोडफोड टीम कडून 3 षटकारासाठी प्रत्येक टीम म्हणजे कुठल्याही टीम करता आपण बघितलं बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। तोडफोड टीम, आता तोडफोड बॅटिंग करावी लागेल तुम्हाला तर हे बक्षीस मिळेल, त्यामुळे तोडफोड टीमचे मनापासून धन्यवाद। आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील आवर्जून त्यांचा उल्लेख करावा लागेल। पैरों पर गेंद थी, ब्रॉकल में खोद के निकाला ऑन साइड पर, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। स्कोर 45 रन बगैर किसी नुकसान के। 4थे ओवर का खेल चल रहा है। शिवनेरी चषक 2024 डे नाइट का यह टूर्नामेंट आज शुरुआत बहुत बढ़िया हुई है। ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं।
प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज राजेश। काफी ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे और यहाँ रनआउट के तौर पर विकेट आपको जरूर मिलेगा। अब रनआउट के तौर पर साझेदारी भी टूटी है। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं रोहन। पहला झटका फिलहाल रुचि फाइटर के उम्मीदों को लगता बा। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। आदरणीय सन्माननीय राहुलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष स्वागत आहे शिवनेरी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष सुस्वागतम। राहुलजी जाधव यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष स्वागत आहे। आगतम, स्वागतम, सुस्वागतम। ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करने का प्रयास किया गया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। विकेट कीपर ने अपना काम विकेट के पीछे पूरा किया। 45 एक विकेट के नुकसान पर नए बैटर मैदान के अंदर आए हैं सिद्धार्थ। 45 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी गेंद इस ओवर की, चौथा ओवर आप देख रहे हैं। अच्छी गेंदबाजी राजेश की तरफ से। ऑफ स्टंप के बाहर गेंद को कट किया बहुत बढ़िया तरीके से। पीछा कर रहे खिलाड़ी। आउटफील्ड सुपर पास श्री समर्थ कृपा बैटरी। बल्लेबाज की बैटरी तैयार है और टकाटक पटापट कमाल का स्कोर कट। गेंद बॉल के बाद 4 रन। हर घर में तू एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में तू एक ही नाम। माकोडच्या संघाचे मनापासून धन्यवाद। अगदी वेळेत त्यांनी 4 षटकं समाप्त केलेत आणि मला वाटतं 3 मिनिटं शिल्लक आहे त्यांच्याकडे। जवळजवळ 3 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे। 3 मिनिटं आणि 54 सेकंदाची वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। डिसिप्लिन, चांगली गोलंदाजी निश्चित झाली। बॅटिंगही तितकीच चांगली झाली। ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल का इशारा। मुन्ना पठान बिल्कुल हमारी तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो 50 रन पूरे हुए हैं। रुचि फाइटर टीम के 50 रन पूरे हुए। 11 मार्कोस ने टॉस कर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। स्कोर 50 रन 1 विकेट के नुकसान पर और दूसरी बार स्कोर 50 के पार चला गया है। हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पर बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? छोड़ दिया कैच। आसान कैच था। गेंद के नीचे आए थे और छोड़ दिया है। हर्षल अपनी टीम के लिए वो खुशी नहीं दे पाए। आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा तो वो उसका पता बाद में चलेगा, लेकिन कैच छोटा है। कैच छोटा, सपना टूटा, मुकद्दर टूटा। 51 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 5वां ओवर है। 5 गेंदों का खेल इस पारी में शेष। ऑफ स्टंप के बाहर दोबारा बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया। गेंद बॉडी की तरफ जा रही है। फिलहाल समर्थक रूपा बैटरी जो होल्डिंग है, बिल्कुल बैनर उसी तरफ जा रही है। बल्लेबाज की बैटिंग चार्ज और एक तरफ तुषार का प्रहार। गेंद बॉडी के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 16 गेंदों में 41 रन बनाए तुषार ने और बहुत बढ़िया तरीके से 5 चौके और 3 सिक्सर। 256 का स्ट्राइक रेट। बेहतरीन बल्लेबाजी रही है। आदरणीय सन्माननीय अशोकजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करेन आणि किरणजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष स्वागत आहे। $55 for loss of 1 wicket। कल 51 रन हाई स्कोर था। आज देखिए तो दूसरे मुकाबले में 55 रन 1 विकेट के नुकसान पर तो रुचि पाटिल ने बहुत ही पॉजिटिव बैटिंग की है इस मुकाबले में। अच्छा स्ट्रोक, थोड़ा सा पीछे हटकर गेंद को ड्राइव किया। लॉन्ग ऑफ बॉडी की तरफ खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अक्षय ने बहुत बढ़िया फील्डिंग की, अर्जुन ने बहुत खराब फील्डिंग की। इसी जगह पर थे लॉन्ग ऑफ पर, लेकिन उनको हटाया गया और वो कहाँ चले गए?
डीपेस्ट कवर या कवर पॉइंट बाउंड्री की तरफ चले गए। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद वाइट बॉल का इशारा और मिस्टर एक्स्ट्रा से स्कोर आगे बढ़ता बचा पहुंचा है 57 रन 1 विकेट के नुकसान पर। शेखर किनी जब हमारे साथ कॉम्बॉक्स में होते कमेंट्री करने का मजा ही कुछ अलग होता है, बहुत अच्छी जानकारी देते हैं। आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष स्वागत आहे। वेलकम शिवनेरी चषक 2024 मध्ये। अर्शन ने गेंद को फील्ड किया है और 1 रन लेने का मौका। स्कोर अगर देखें तो 58 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष, क्या बात है। आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। आपलं सहर्ष सुस्वागतम। ऑफ स्टंप के बाहर गेंद ड्राइव किया, खिलाड़ी इस वक्त अक्षय पॉटिनल पर मौजूद है। बढ़िया फील्डिंग और 2 रन मुकम्मल। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने। एकदम मी सर्वांना विनंती करेन विशेष करून माखुणसार संघासाठी, कारण 20 मिनिटं त्यांना 4 षटकांसाठी दिली होती, परंतु त्यांनी 5 षटकं ती 20 मिनिटाच्या आत पूर्ण केली। एकदा टाळ्याचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया। क्रिकेटचा खेळ आहे, एका चौकटीत आता पुढे आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते डिसिप्लिन आपण बघितलं। आता सामना कोणी पण जिंकू द्या, परंतु ही सवय भविष्यामध्ये फार महत्त्वाची असेल। जेव्हा व्यावसायिक आता काल आपण बघितलं नजीमुल्ला ट्रॉफी झाली, तिथे देखील आपण या सगळ्या गोष्टी निश्चितच बघायला मिळतात। 7 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। पहिली इनिंग आपण बघितलं, पहिली इनिंग समाप्त झाली रुची फायटर, परंतु या तुषार 44 धावा 19 चेंडू 44 धावांची अप्रतिम इनिंग सगळी। त्यामुळे तुषार कदा देखील टाळ्यांचा गजर होईल। अफलातून बॅटिंग केले, शानदार बॅटिंग। आता यानंतर आपण बरोबर मान्य पॅकर्स मंगलमूर्ती आणि डीसीसी डोंगरी या 2 संघादरम्यान टॉस। तर एक छोटासा ब्रेक घेऊया। सुभाष पुन्हा एकदा काही सुंदर गाणी या ठिकाणी घेऊन येतील। आपण जाऊया टॉस वर। आदरणीय सन्माननीय राहुलजी राजाराम जाधव तंटामुक्ती अध्यक्ष याच गावातील आपण पाहतायत आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत। राहुलजी जाधव आपलं मोलाचं सहकार्य नेहमीच असं सातत्याने राहो आणि आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद। सभेच्या धावांच्या अतिशय नेत्रदीपक खेळीसाठी या गावच्या नवनिर्वाचित सरपंच अर्थात नुकताच त्यांच्या खात्यावर जबाबदारी प्रथम कडून 400 रुपयाचं पारितोषिक तुषारसाठी। काय बॅटिंग केले, क्लास बॅटिंग, नेत्रदीपक फटकेबाजी। तुषार अभिनंदन आणि अंजलताई मनापासून धन्यवाद। तुम्हालाही या ठिकाणी शुभेच्छा असतील। पुन्हा एकदा सांगतो की गावाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आलेली आहे आणि आज सरपंच म्हणून तुम्ही विराजमान आहात। तर जाऊया या ठिकाणी पुढचा सामना असेल मान्य पॅकर्स मंगलमूर्ती आणि डीसीसी डोंगरी। दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला सज्ज असतील। त्याचबरोबर मान्यवर आमच्या बरोबर असणार असते। आदरणीय राहुल जाधव यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते यावेळेला टॉस केला जाईल। मान्य पॅकर्स मंगलमूर्ती कॅप्टन आणि डीसीसी डोंगरी। डीसीसी डोंगरी कॅप्टन प्लीज जास्त वेळ घेऊ नका। क्षेत्ररक्षण सजवा, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। बॅटर चला मैदानावरती, बॅटर चला मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका। नाण्याच्या 2 बाजू आहेत, फुलटसन आणि एका बाजूला आहे शिवनेरी। शिवनेरीची मागणी झाली। फुलटसन याचा अर्थ सामन्यामध्ये निश्चितच मैदानावरती चुरस आपल्याला बघायला, परंतु मान्य पॅकर्स मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन टॉस जिंकलाय। राहुल सर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। आपण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्याकरता पुन्हा एकदा व्यासपीठावरती अस्वस्थ व्हायचंय
टॉस अत्यंत महत्त्वाचा असतो. संध्याकाळचा सत्र एका बाजूला अगदी काय वेळेत काही वेळामध्येच फ्लड लाईट देखील ऑन होतील आणि आता निर्णय घ्यायचा आहे बॅटिंग की बॉलिंग. क्षेत्ररक्षण. हो तुम्ही तर आणखीनच वेगळं सांगितलं म्हणजे यावेळेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फ्लड लाईट्स आणि सनलाईटमध्ये खेळताना एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. ही स्पर्धा आता नाईटमध्ये आहे. प्रत्येक वेळेस शिवनेरी चषकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. मग त्यांची सजावट असेल यावेळेला आयोजनामध्ये काही ना काही वेगळं असतं. आता ही स्पर्धा रजनीमध्ये येते कसं वाटतंय? आमचं शिवनेरी मंडळाचं स्वप्न होतं की आपली स्पर्धा डे नाईट ठेवायची आणि ते स्वप्न पूर्ण केलं आहे आम्ही. निश्चितच खूप मोठा खर्च पण असतो. त्याकरता जे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. अर्थात आपला मित्र हा आयोजकांमध्ये, परंतु तुम्ही या स्पर्धेकडे कसं बघता? खूप मोठी स्पर्धा आहे, खूप चांगलं असं आयोजन नियोजन आहे आणि डे नाईटचे सामने आहेत त्याच्यामुळे खेळायला पण जरा बरं वाटतं. किती दबाव मापक आपण असेल? आम्ही तरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण समोरचा संघ सुद्धा तेवढा चांगला आहे. एखादा नवीन चेहरा तुमच्या टीममध्ये? आमच्या तसा पवन पाटील आहेत आणि जितू गवडन. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. अर्थात दोन्ही संघ यावेळेला सज्ज आहेत मोठा सामना खेळण्याकरता. माने पॅकर्स टीमला टॉचिंगला बदल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉलवर यावेळेला बॅटची एज अँड टेकन. तुषार घरत तुका कोणतीही चुकी करणार नाहीये आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. एक मनीष आपण पाहू शकाल बिग विकेट प्राइजलेस विकेट. बॅक टू द पवेलियन गॉन. Jazz in the mix. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता. थँक यू. दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेन. मान्य पॅकर्स आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत DCC डोंगरी या दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपण प्लेइंग 11ची लिस्ट जी आहे ती कृपया करून आपण फिलअप करून द्यायची आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. 61 धावांचा पाठलाग करताना यावेळेला बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन केलं. बॅटची एज लागते कॉन्फिडेंटली. हा फटका नव्हता. चेंडू फार वेगाने निघून जातोय. आर्या ट्रान्सपोर्ट्स या बॅनरला सलामी देताना मेल या ठिकाणी नशिबाचा चौकार. लाल निशान लहराएगा भारत की सरजमीन पर. अब एक ही नाम. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. 28 बॉल 57 धावा. हा बॉल रोहनचा आपण पाहू शकतायत. अतिशय रोहनने अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार पासून जी सुरुवात केली ती अप्रतिम पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आतापर्यंत रोहनने. सुपर बॉलिंग करत असताना ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर आणि यंदाच्या हंगामामध्ये पहिलाच मॅन ऑफ द मॅच मिळवलेला खेळाडू आपण पाहतायत मिस्टर रोहन या संघातून. रोहन पवारचा हा चेंडू अप्रतिम आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर नॅचरल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने चेंडू यावेळेला पिच करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा रोहन पवार अर्थातच मिस्टर RP यावेळेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. 61 धावांचा पाठलाग करताना मनीष लवकरात लवकर स्वस्तात बाद झाला. पहिल्याच बॉलवर शिकार मिळाली. यावेळेला त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. 4 वर दुसरा धक्का गॉन. सुभाषजी थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. या मंचावरती निश्चित अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी प्रितेश कणे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभहस्ते इथे राहुल जाधव यांचा यत्तोचे सन्मान विराटांचे सुपुत्र आहेत त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.
विकेट गेल्या थोडासा वेळ आपल्याकडे आहे. त्यानंतर निलेश किणी आपण सज्ज राहायचं आहे. पुढचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आहे. प्रितेश किणी यांच्या शुभ हस्ते आदरणीय राहुल जाधव यांचा यथोचित सन्मान मंचावरती संपन्न होते. या स्पर्धेकरता 1500 रुपयाची आर्थिक मदत आली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. राहुल जाधव थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर किसन किणी यांचा सन्मान निलेश किणी यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आपण एक थोडासा वेळ थांबणार आहोत. इनिंग ब्रेक किंवा ओव्हरमध्ये आपण हे सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कम बॉक्स. उलटाच बॉल होता ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळला गेला जात आहे. कौतुक यावेळेला पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल रोहन पवार काय गोलंदाजी केले आतापर्यंत. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली जाते. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. अतिशय सुंदर देखणा सोहळा या टेनिस बॉल क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 56 धावा. या स्पर्धेचा नियम असा आहे जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळण्यास भाग पडलं जाईल. याची दखल घ्यायची आहे. थँक्यू प्रमोद. किसन किणी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो निलेश किणी यांच्या शुभ हस्ते. निलेश किणी यांच्या शुभ हस्ते किसन किणी यांचा यथोचित सन्मान या मंचावरती पार पडत असताना जे दृश्य आपण पाहू शकता. कॅमेरामॅनचा फोकस खूप चांगला आहे. आदरणीय निलेश किणी यांच्या शुभ हस्ते किसनजी किणी यांचा सन्मान. एक सुंदर ट्रॉफी त्याचबरोबर संधूचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन सन्मान. आणखीन एक सन्मान करणार आहोत. निश्चितच मैदानावरती खेळ देखील सुरू आहे. अशोक किणी यांचा सन्मान दशरथ किणी यांच्या शुभ हस्ते यावेळेला केला जाईल. दशरथ किणी या अशोक किणी यांचा सन्मान आपण करणार आहोत. थोडं सॉफ्ट टर्मच्या भारताचा चेंडू होता आपण बघितला तर अशोक किणी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय दशरथ किणी यांच्या शुभ हस्ते. आणि या स्पर्धेकरता अशोक जानू किणी यांच्याकडून 2001 रुपयाची आर्थिक मदत देखील आली. त्यामुळे टाळ्यांचा गजर होत राहील. यामुळेच ही स्पर्धा आपण डे नाईट घेतोय. आपण देखील खूप चांगलं सहकार्य करताय त्यामुळे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेकरता अशोक जानू किणी यांचा सन्मान झालाय. आर्थिक मदत देखील आलेली आहे. ओव्हर टू कम बॉक्स. आदरणीय अशोकजी किनी साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि चेतन किनी यांचे पिताश्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 6 धावा 2 गडी बाद 23 बॉल आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. जतीन किनी, शेखर किनी, साहिल पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, अनुराग चव्हाण आणि सेकंड कॅमेरामॅन बंटी कुंभार. कालच्या दिवसापासून आपण पाहतात यस लेग बाईचा इशारा येत असताना मोरे सरांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 वर. 2 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. काय गोलंदाजी पॉवरफुल पाहायला मिळाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये रोहन पवारने जी गोलंदाजी केली वाखाणण्याजोगे. यावेळेला मोठा फटका परंतु नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक त्या चेंडूखाली आला होता. झेल सुद्धा कॅरी केलं होतं परंतु इथे 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2+1 मिळतील 3 धावा आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. सागर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 51 धावेंची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का हा प्रश्नचिन्ह प्लेयर स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू निघून जाईल. कौतुक मात्र पुढे सरसावेल. चेंडूला फील्ड करेल. फंबल होईल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रणित आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रुची फायटर सरतोडी आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर भार्गव 11 माकुणसार या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातार 3 षटकार जर कोणतेही फलंदाज यावेळेला ठोठावतायत तर तोडफोड टीम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. ऑन साइडला जबरदस्त प्रहार प्रणीच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका. मॅग्निफिसेंट टायमिंग. 6 धावा. या षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग प्रणीत आक्रमकता दाखवतोय. संयम बाळगतोय. खेळपट्टीवर टिकून राहतोय. ही खूप महत्वाची भूमिका असते. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल
रोहनना थोडेसे फंबल होत आहेत, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भार्गव 11 माकुणसार संघ सिंगल डबलला महत्व देत असताना ऐन वेळेला षटकार चौकारांची या वेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 19 बॉल आणि 41 धावा हे सामन्याचं समीकरण. आलेल्या क्रिकेट प्रेमींचं शिवनेरी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा दुसरा दिवस सलग पाहायला मिळतोय. वेळेवर सामने होणं फार महत्वाची गोष्ट. जसं भार्गव 11 माकुणसार संघाने 20 मिनिटातच 5 षटकं फेकली गेली. ऑफ साइडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी कौतुक कोणतीही चुकी करणार नाहीये. कौतुकास्पद झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. जय श्रीराम. सादत्त शशिकांत भोईर डोंगरीपाड्याचे सुपुत्र आहेत आणि या स्पर्धेकरता 1551 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. आणि निश्चितच शिवनेरी चषकावरती आपलं प्रेम आहे. आपण सातत्याने मदत करत असता. सादत्त शशिकांत भोईर मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कम बॉक्स. 20 धावा 3 गडी बाद. इथून जर आपण पाहिलं तर 41 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. 18 बॉल आहेत. रोहन पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. खूप चांगली गोलंदाजी करत इकॉनॉमी 5चा राहिला. त्यामध्ये डॉट बॉल 4 हाताळले गेले होते. खूप चांगली गोलंदाजी केली गेली होती. 46 नंबरची जर्सी परिधान करणारा लेफ्ट हँड बॅटर अक्षय आणि न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर मिस्टर हर्ष. 18 बॉल 41 धावा. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक कौतुक पुढे सरसावेल. थोडेसे फंबल होत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अचूक कलेक्शन होऊ शकलं नाही आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. 17 बॉल आणि 39 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. भार्गव 11 माकुणसार संघासमोर 60 धावा फलकावर लगावल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना रुची फायटर सरतोडी या संघाने आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. स्ट्रगल करतायत. अप्रतिम वेट अँड वॉच केला. सुरेख पद्धतीने चेंडूला टॅप पद्धतीने खेळला गेला. चेंडू सरळ, चेंडू निघून जाईल. तोडफोड. ग्रुपच्या स्वागतासाठी बॅनरला सलामी देताना चौकार. गुड शॉट. सव्वीस धावा फलकावर लगावल्या गेल्या. 16 बॉल आणि 35 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट. ज्या पद्धतीने अक्षयची बॅट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध तोडफोड. ग्रुपच्या बॅनर्सला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. ऑन साइडला अक्षयच्या बॅटमधून क्लास, क्वालिटी. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. वॉट अ शॉट. शिवनेरी चषक षटकार. थँक्यू डीजे. मैदानावरती तोडफोड बॅटिंग चालू आहे आणि तोडफोड ग्रुपनं 1000 रुपयाची आर्थिक मदत देखील केली आहे. एकदा सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करूया. षटकारासाठी देखील त्यांनी पारितोषिक लावलेले आहेत 3 षटकारांसाठी. आणि आता तोडफोड ग्रुप करून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची अतिशय महत्वाची आर्थिक मदत आली. थँक्यू व्हेरी मच. वर टू कम बॉक्स. सुपर बॅटिंग. 32 धावा 3 गडी बाद. 15 बॉल 29 धावेची आवश्यकता. अक्षय ज्या पद्धतीने बरसलाय, जबरदस्त फलंदाजी करताना या षटकाराने आमच्या नारी शक्तींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. रणरागिणी नारी शक्तीला सलाम. संघाची धावसंख्या 32. 3 गडी बाद. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अप्रतिम स्पर्धा आणि शिवनेरी चषकामध्ये रंग भरलेत. अक्षयच्या बॅटिंगने सुपर टायमिंग. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका. नेत्रदीपक. ग्लोरियस शॉट. चौकार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
दीपेंद्रजी पाटील गोल्डन मॅन हार्ट ऑफ डोंबिवली आणि त्यांच्या बॅनरला यावेळेला सलामी देणारा चौकार. काय फलंदाजी केले अक्षयने. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू होता. रोहन पवार ज्या मात्र गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला यावेळेला चॅलेंज होतं आणि आतापर्यंत 17 धावा खर्च केले गेलेत. संघाची धावसंख्या 37, 3 गडी बाद, 13 बॉल आणि 24 धावा. सहा बॉलमध्ये 17 धावांची आक्रमकतेची खेळी पाहायला मिळते. 283.33चा स्ट्राईक रेट, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय अक्षय, सुपर बॅटिंग. उलटॉस बॉल होता यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटला. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरून डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत 2 धावा अचूक मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावेची आवश्यकता असेल. 11च्या सरासरीने खेळावं लागेल. 12 बॉल 22 धावा, 39ला 3 धक्के. थँक्यू प्रमोद शेडगे. यावेळेला जर बघितलं तर सागर किणी आणि पंकज किणी हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावरती या. महेंद्र किणी, पंकज किणी, सागर किणी विरा त्यांचे सुपुत्र आहेत. या सर्वांना सन्मानपूर्वक विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावेची आवश्यकता. अक्षय आणि हर्ष मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1 बॉलमध्ये 2 धावा करणारा हर्ष आणि 6 बॉलमध्ये 17 धावा. स्वतःला डावाला संघाला भार्गव 11 माकुणसार संघाला सावरले गेले. 12 बॉल आणि 22 धावा. अतिशय महत्वपूर्ण ही लढत पाहायला मिळते. भार्गव 11 माकुणसार संघ शिवनेरी चषक 2024 आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. शिवनेरी चषकाच्या आयोजकांचं एक स्वप्न होतं आपण काहीतरी विटी लाईन मध्ये वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर डे अँड नाईट, दिवस आणि रात्र अशा प्रकारचं फॉर्मॅट आणि कन्सेप्ट आणलं गेलं आणि विटी लाईन मध्ये एकच चर्चा सुरू आहे. चला शिवनेरी चषक 2024 पाहायला, कारण या स्पर्धेचं आयोजन नेत्रदीपक पाहायला मिळतं. डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन नियोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार तफावत पाहायला मिळते. पहिलाच बॉल तुषार घरत चेंडूला फील्ड करेपर्यंत ह्या वेळेला आपण पाहिलं तर यस मोरे सरांकडून सागर मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40 या धावसंख्येवर. 4 मिनिटे फक्त राहिलेत या षटकामध्ये. तुम्ही फक्त 4 मिनिटे घालवू शकता, अन्यथा 5वा मिनिटे लागला तर आतमध्ये एक खेळाडू येईल. बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला निघून जातोय. फेकी त्या ठिकाणी करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न आहे शिवनेरी चषकामध्ये मी झळकावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करावी. ते स्वप्न कोणत्या संघाचं या ठिकाणी थांबेल आणि पुढे जाईल, कोणत्या संघाचं मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत आव्हान संपुष्टात येईल. प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच या ईर्षेने येतो, परंतु त्यासाठी तुम्हाला करावी लागते प्रचंड मेहनत. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि पाहता पाहता यस पंच व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेत असताना आय थिंक सो मला वाटतं बॅटिंग का फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी जरूर रिव्ह्यू घेतला गेलाय आणि टायमर थांबवलं गेलंय. याची सुद्धा दखल घ्या. जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा टायमर थांबवलं जाईल. जेव्हा षटकार जाईल पुन्हा एकदा बॉल येईल आणि फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि यस रिव्ह्यू सक्सेस झाला म्हणजे तुषार घरत अँड कंपनी यांना पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41. 11 बॉल. आता मात्र जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. अतिशय सुंदर स्पर्धा आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट कसं खेळावं, कशा पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असावं हे या शिवनेरी चषकाने दाखवून दिले. गेली 3 वर्ष आपण पाहिलं, यंदाचं 4थं वर्ष पाहायला मिळतं. खूप चांगला चेंडू, यष्टी वाकवली जाते. लेग स्टंप पूर्णपणे आपण पाहू शकताय डिस्ट्रॉइड झालाय.
खूप चांगली गोलंदाजी मिस्टर राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 9 बॉल 20 धावेची आवश्यकता. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. फलंदाज बाद हर्ष बॅक टू द पवेलियन गॉन. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 41 धावा 4 गडी बाद झालेले आहेत. 9 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. हळूहळू मात्र प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांचे पाय थिरकायला लागलेत. कारण आता नोकरी धंदा करून मात्र आपण पाहू शकतात आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या शिवनेरी चषकाच्या मैदानाच्या दिशेने येऊ लागलेत. कारण ही स्पर्धा आहे अव्वल दर्जाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि खऱ्या अर्थानं 3 वर्षेच्या परंपरेची. 41 धावा 4 गडी बाद 9 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. एक जबरदस्त सामना. भार्गव 11 माकुणसार आणि एका साईडला रुची फायटर सरतोडी. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केले गेले. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल. राजेशच्या बॅटमधून सिंगल लेग बायच्या स्वरूपात येते. 1 मिनिटे आणि 20 सेकंद राहिलेत. म्हणजेच 1-2 बॉल या ठिकाणी टाकण्यासाठी पहा गोलंदाज लगेच या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. ही खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्या वेळेला आपण पाहताय टायमर सेट केलं जातं, टायमिंगचं खूप महत्त्व असतं, त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. सरळ बॅटने खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात. रोहन पवार कोणती चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. अक्षयच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे रोहन पवार. मॅग्निफिसंट कॅच. ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज बॅक टू द डगआउट. हर्षल आणि राजेश आता मात्र आपण पाहताय जर 3 बॉलवर 3 षटकार येत आहेत तर डेफिनेटली या ठिकाणी धीरज माकुणसारचे आहेत आणि त्यांच्याकडून 3,333 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज हर्षल बॅक टू द पवेलियन. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 19 धावा. काय गोलंदाजी केली. 1 ओव्हर 3 धावा आणि 3 गडी बाद. मॅग्निफिसंट बॉलिंग. ब्रिलियंट. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग आणि परफेक्ट. यावेळेला 20 मिनिटे आपण पाहिलं आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकताय जतीन किनी आणि साहिल पाटील अगदी टायमरचं व्यवस्थित या ठिकाणी आम्हाला संकल्पना जॉईंट करत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. शेखर किनी यावेळेला दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ती 42. विजयासाठी 6 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया आपण सुभाषजी कदम पीके डिस्क जॉकीला. मंदिर हो गया दिन वो आ गया जुमरा सारा जमाना. मंदिर हो गया दिन वो आ गया जुमरा सारा जमाना. हट जा छोरे भगवा डोले आई है राम जी की सेना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एक ब्रँडेड अँड क्वालिटी दर्जाची स्पर्धा शिवनेरी चषक 2024 आपण पाहत आहेत. उलटाच बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक सागर पुढे सरसावेल. सिंगल मेल. आता इथून जर आपण पाहिलं तर 5 बॉल 18 धावा कालच्या दिवसात झाल्या होत्या. आपण पाहिलं होतं रोहित भोईरने जी फलंदाजी केली फुलातून कामगिरी केली गेली होती.
आता इथे जर आपण पाहिलं तर रोहितच आहे, म्हणजे रोहित नावाला मिळेल का नाही. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत खोलवर चेंडू होता, एकदा वर्जित केली जाईल. रोहन पवार पुढे सरसावत आहे, थोडेसे फंबल होत आहेत, तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या जातील. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर अर्जित करत असताना 2 धावा 45 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 बॉल आणि 16 धावा. काल 5 बॉल 5 चौकार मारण्याची किमया साध्य करणारा साईराज भोईर द्वारकामाई चिखलपाडा संघाचा आपण पाहू शकलात. काय फलंदाजी अफलातून केली होती. आणि क्वालिफायर संघ होताना पाहायला मिळाला व्यंकोजी म्हात्रे अँड ऑल टीम आपण पाहू शकतायत. पहिला संघ ठरला अंतिम 7 मध्ये जाण्याचा. ऑफ साईडला यावेळेला मात्र ऑन द राईज खेळला गेला होता, एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या दुसऱ्या धावेने पुन्हा एकदा पलटले गेले होते, परंतु सागर मोरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत नॉट आउट आणि रेफर केले गेले की फलंदाज बाद आहे का. सिद्धार्थ कोण विसरेल सिद्धूला. AB11 ट्रॉफी कमिंग सून तर असणारच आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये जी कामगिरी केली होती ती वाखणजोगे पाहायला मिळाली. रावळीच्या मैदानात ओपन संघाला बाहेर काढलं होतं आणि तो संघ होता दादा संघ उमर 11 आणि SOUT आउट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. यावेळेला आपण पाहतात मिस्टर रोहित बॅक टू द पवेलियन. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. घड्याळाजवळ 6:15 वाजलेत आणि स्टँड्स जर आपण पाहिले तर 2 स्टँड जे आहेत ते अप्रतिम आणि परेश मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून 3रा स्टँड सुद्धा उभारण्यात या ठिकाणी आलेला आहे. अर्थातच खूप सुंदर पद्धतीने मंडप डेकोरेटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत वसईमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात मिस्टर परेश किनी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत ही सजावट केली गेली. भगवमय असं वातावरण. शिवनेरी चषक 2024 फ्लॅग लहरताना पाहायला मिळतात. ऑरेंज सॅफ्रन कलर आणि सॅफ्रन कलर जर आपण पाहिला तर हा ऊर्जेचा स्रोत देणारा कलर आहे. तुमच्या ऑटोमॅटिक ऊर्जा येईल अशा प्रकारचा हा भगवा रंग पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर 46. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. रोहन पवार पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सिंगलवर भर दिली आणि आता 2 बॉल 14 धावा. ज्या अपेक्षा होत्या असं वाटलं होतं एका क्षणाला की भार्गव 11 माकुणसार संघ बीट करेल प्रतिस्पर्धी संघ रुची फायटर सरतोडी या संघाला, परंतु जो कमबॅक केला तो अप्रतिम पाहायला मिळाला. जे 3 धावांचं षटक आलं, 3 गडी बाद केले. मनीषा स्वस्तात बाद झाला. यावेळेला ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट, गुड शॉट, सिक्सर सुप्रीमो षटकार. एक बॉल आणि 8 धावेची आवश्यकता. सिद्धार्थ पवार AS स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि ज्यांनी बॅट यावेळेला लाईन अचूक टप्पा आणि अशा प्रकारे विजयाची चव या ठिकाणी चाकण्यास भाग पाडलं गेलं. ते स्वतःच्या कुशल नेतृत्वावर खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. एका साईडला सुरेंद्र ठाकूर बंटी यांचा चेहरा